जाम जाम उशीर झाला आहे मला आज सासूबाई गावी गेल्यात ना, तर आज म्हणजे कालच गावी गेल्यात त्या. मला सगळं आवरून यायला उशीर झाला. त्यात माझं डोकं खूप दुखत होतं, माझी झोप नाही झाली आहे. काल पण सगळा दिवस माझा कामात गेला, त्यामुळे झोप नाही झाली. आणि रात्री मी थोडं काम करत बसले तरी झालं सारखं मम्मा चल ना झोपायला, मम्मा चल ना झोपायला. आज मी असं छान असं अनारकली घातला आहे. अनारकली नाही आहे, विसरली मी चांगला ड्रेस घातला आहे. काय बोलतो ते लखनवी कुर्ती, येस ती घातली आहे. आणि मी आता ऑफिसला निघाली. जास्त वेळ नाही आहे, मी पटापट थोडंसं 2 मिनटात शिफ्ट करणार आणि पळणार आहे, कारण थोडा उशीरच झाला आहे मला आज जायला. आणि त्यातलं पण बाकीची कामं पण खूप आहेत. त्यामुळे भेटूया आपण संध्याकाळी मी तुमच्याशी आरामात बोलते. ओके, बाय बाय. पीपल कसे आहात सगळे, मजेत ना. आज सकाळी मला व्हिडिओ जास्त शूट करायला नाही भेटला आणि आत्ता पण मी नुसती पळते आहे. काय झालं आहे, मी तुम्हाला सकाळीच बोले की माझ्या सासूबाई नाही आहे तिथे, गावी गेलात. आणि त्यामुळे सकाळी मला सगळं जेवण करून यायला थोडं उशीर झाला. आणि आता दुपारी मला कळलं त्या उद्या सकाळी येणार, म्हणजे उद्या पण मला उशीरच होणार आहे. ठीक आहे. आणि आता घरी जाऊन जेवण करायचं आहे. बाकीची पण कामं आहेत मला करायला. आणि परत अजून एक आज दुपारी मी मम्मीची व्हिडिओ कॉलवर बोलत होते, तर मम्मीने मला वाटलं ही अशी केसे का बांधते वरती. मी सांगते पण आधी मी त्याला इथे ना मला वाटतं हे सेंट झेवियर्सचे कॉलेज ना, यांची पिकनिक कडून तरी जाऊन आली आहे. म्हणून सगळ्या मुलांची इथे गर्दी झाली आहे. ठीक आहे. तर जाता सगळी मुलं घरी चालले. तर मी दुपारी मम्मीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते आणि मम्मीने मला स्पेसिफिकली विचारलं तू ऑफिसला पण अशीच जाते. अशीच म्हणजे आता मम्मीला कोण सांगणार, तू गावी आहेस तिथे गरम नाही होते, ऊन आहे तिकडे पण गरम नाही होते, कारण का हवा खेळते. ठीक आहे. इथे 5 मिनटं जरी चाललं ना तरी खूप गरम होतं. आणि त्यामुळे माझी केस अशी वरती असतात. ठीक आहे, वरती असतात. आणि एवढी मिस इंडिया बनून मला पुढे जायची हौस नाही आहे की मी एवढ्या गरमीत पण केस मोकळे सोडेन, असा मेकअप खापेल. नो, आय एम डन. मला माझं कम्फर्ट जरा जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून मी न मेकअप वापरता काही नाही आहे. मी असं करून असं तुम्हाला दाखवू शकते की बाबा मी अजिबात मेकअप वापरायला नाही आहे. कारण का ना उन्हामुळे घाम येतो आणि मग मेकअप कॅकी होतो. आणि ऑलरेडी ऊन एवढंसं गरम होतं, त्यात तो मेकअप पडला तर अजून थोडं गरमायला होतं आपल्या स्किनला. ठीक आहे. त्यामुळं मी फक्त साधा कॉम्पॅक्ट वापरते. पण तो पण डिपेंड आहे, जर मला सकाळी वेळ भेटला तर. आज मी गडबडीत आली आहे, नशीब मी सगळं आवरून आली आहे. कपाळ टिफिन विसरले मी ऑफिसमध्ये. हे माझ्याबरोबर असं होतं, 2 टिफिन विसरले मी ऑफिसमध्ये. जाऊ डबा कसा घेऊन. मला कधी कधी ना स्वतःच खरंच राग येतो, मी कशी एवढी विसरभोळी असू शकते. 2 मोठे टिफिन होते जे मी विसरले, कारण काल मी डाळ भात घेऊन होते. रात्री जेवण केलं होतं, रात्रीचं जेवण राहिलं होतं. आणि सकाळी भाजी केली होती, तर भाजी थोडी झाली होती. मसाला भेंडी केली होती भरलेली, म्हणून आज मी तुम्हाला व्हॉट्सअप टिफिन पण नाही दाखवलं आहे. मसाला भेंडी केली होती, चपात्या केल्या होत्या. आणि माझ्यासाठी काल रात्रीचा जो भात राहिला होता तो गरम करून आणला होता आणि डाळ आणली होती, जेणेकरून जेवण वाया जाऊ नये. हा माझा मोटिव्ह असतो. मी शिळं खायला रेडी आहे, मला जेवण वाया घालला अजिबात आवडत नाही. आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन. पैसे काही झाडायला लागत नाही, हे माझं मत आहे. ठीक आहे. तर मसाला भेंडी केली होती, त्यांना चीज सँडविच दिलं होतं डब्याला. आता तो आला, त्याने काही खाल्लं की नाही माहीत नाही. त्यामुळे आता पळायचे 7:30 वाजून गेले. मला ऑफिसमध्ये तिथे 7:30 वाजले. पळाली म्हणजे मी पळते. बघते मला किती असं दम लागतोय. तर ते झालं. आता घरी जाऊन मला भांडी तर दुपारी कामाली घासून गेली असेल. कामाली नाही, सॉरी, हाऊस हेल्पर होतं मावशी, त्या घासून गेला असेल. पण आता चहाची भांडी असेल तर ते आहे. प्लस मशीन लावायची, जेवण बनवायचं आहे. जेवण आता मी साधंच करणार आहे, बेसन भाकरी डाळ भात, बस, फिनिश. आय एम नॉट गोइंग टू डू एनिथिंग मोर दॅन दॅट. आणि घरात कीस तळलेला आहे बटाट्याचा, तो तोंडी लावायला होऊन जाईल. चटणी आहे, मम्मीने दिली गावावरनं भरपूर अशी,
आणि शेंगदाण्याची मिरची पण सासूबाईंनी वाटून ठेवली आहे, त्यामुळे सॉर्टेड पटापट जाईल. कुकर लावते, बेसनची तयारी करते, मग भाकरी टाकायची होती. ठीक आहे, चला भेटूया आता, मला घरी लवकर जायचं. ओके, बाय.